आजपासून आपण सुरू करतोय 5 डेज डब्बा सीरीज आणि आजच्या डब्यासाठी बनवतोय स्वादिष्ट दोडक्याची भाजी। लहानपणी मला दोडका अजिबात आवडायचा नाही, पण मातोश्रींची कृपा अशी की तो खाल्ल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता। सुरुवातीला दोडक्याचा शेंडा आणि बुडका कापून घेतला, त्यानंतर त्याच्या शिरा काढून दोडक्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, म्हणजे तो पटकन शिजतो। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा छान परतून घेतला, मग त्यात खास कांदाकुटा मसाला घातला। याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ती नक्की बघा। यानंतर त्यात टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतला। मग घरगुती मसाला, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला घालून छान परतून घेतलात। आता त्यात चिरून ठेवलेला दोडका घातला, माझ्या मुलीला खूप आवडतो म्हणून एक बटाटाही घातला। आणि आता आला या भाजीचा खास गुपित पदार्थ, थोडीशी भिजवलेली मसूर डाळ। यामुळे भाजीला अप्रतिम चव आणि छान टेक्स्चर येतं। थोडंसं पाणी घालून एक उकळी आणली, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून झाकण ठेवून भाजी छान अशी शिजवून घेतली आणि बघता बघता तयार झाली डब्यासाठी एकदम मस्त अशी सुकी दोडक्याची भाजी।